आषाढी एकादशीच्या दिवशी गौरीची स्थापना केली जाते। आषाढी गौर ही सर्वत्र श्रीवर्धन मध्ये येत असते आणि छान असं पूजन म्हणजे एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तिची स्थापना केली जाते। जास्तीत जास्त मिळू दे। आपली गौराई आता विसर्जनाकडे जात आहे। गौराईचं विसर्जन होत आहे बघा होडी मार्फत। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपला मागचा व्हिडिओ झाला तो म्हणजे आषाढी एकादशीची वारी आपण घडवून आणली। श्रीवर्धनचे सर्व विठ्ठल मंदिर आपल्याला दाखवता नाही आले, पण काही विठ्ठल मंदिरांचा आपण प्रवास केला, वारी केली आणि सर्व आपलं जग हे विठ्ठलमय झालं होतं। भगवंत आणि संतांनी सांगितलेलं आहे की नामस्मरणात राहा, नामस्मरणे तरती ही सगळे सजीव आणि निर्जीव, म्हणजे नामस्मरणात सगळं काय आहे। आणि तसंच आषाढी एकादशीच्या दिवशी आमच्या श्रीवर्धनकरांची एक परंपरा आहे। आषाढी एकादशीला आषाढी गौर येते, जी आपल्याला माझ्या या पाठीमागे दिसते। गौराईचं आगमन आमच्या श्रीवर्धन मध्ये झालेलं आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी गौरीची स्थापना केली जाते आणि एकादशीच्या दिवशी तिचं पूजन केलं जातं। महिला वर्गांकडून इथे पूजन केलं जातं आणि द्वादशीला तिचं जागरण असतं, म्हणजे काल तिचं जागरण झालेलं आहे आणि जागरणाच्या दिवशी नाचगाणं असतं, नाचणं असतं गौरीच्या पुढे। आपल्याला माहिती असेल गणपती बाप्पाच्या वेळी सुद्धा गौरीचं स्थापना केली जाते, गौरीची नाच असतात। तसंच आमच्या श्रीवर्धन मध्ये आषाढी गौरीचं हे जागरण द्वादशीला केलं जातं आणि आज आहे त्रयोदशी। आज त्रयोदशीला तिचं विसर्जन आहे। आपल्याला कालचा जागरण दाखवता नाही आला कारण भरपूर पाऊस होता, मला येता नाही आलं, पण आज त्रयोदशीला गौराईचं विसर्जन आहे आणि मी आलेलो आहे आपला जीवना कोळीवाडा या ठिकाणी आलेला आहे। आणि जीवना कोळीवाडा येथे आपले नातेवाईकच आहेत प्रमोदजी चोगले। प्रमोदजी चोगले यांच्या निवासस्थानी आहे आणि दरवर्षी म्हणजे वंश परंपरागत ही प्रथा त्यांच्या घरी चालत आलेली आहे आणि तीच प्रथा त्यांनी सुद्धा जोपासलेली आहे। चला आपण गौराईचं आता दर्शन करूया आणि इथून आपण श्रीवर्धन येथील मुळगाव कोळीवाड्यात सुद्धा जाणार आहोत आणि तेथे सुद्धा गौराईची स्थापना, पूजन, जागरण आणि आज तिचं विसर्जन असेल ते आपल्याला पाहता येईल। त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका। आणि आपल्याला माहिती असेल की गौराई आषाढी गौर वगैरे येते, ती आपल्याला कोणाला माहिती असेल तर जरूर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा की आपल्याला सुद्धा आषाढी गौरीबद्दल काही माहिती आहे का। चला तर आपण सर्वांनी गौराईचं पूजन करूया, गौराईच्या पाया पडूया आणि छान असं गौराईचं आता दर्शन होणार आहे आपल्याला। आपण प्रमोद दादा चोगले यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि वहिनी सुद्धा आहेत। वहिनी नमस्कार। नमस्कार प्रमोद दादा, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। प्रमोद दादाने ही परंपरा पूर्वीपासून चालू ठेवलेली आहे। गौराईचं छान असं दर्शन होते। आषाढी गौर या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि पूर्वापारपासून या ठिकाणी म्हणजे आमच्या प्रमोद दादांच्या घरी ही गौर बसवली जाते। छान असं दर्शन आपल्याला गौराईचं होत आहे। आषाढी गौरीबद्दल कुणाला माहिती असेल तर जरूर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। छान सजवलेली गौर आपल्याला पाहायला मिळते बघा। गौराई देवीचं एकादशी म्हणजे आषाढी एकादशीला हिची स्थापना होते ना? एकादशीला तुम्ही वहिनी आणता ना? हो आणतो। आषाढी एकादशीला आणि काय काय करता तुम्ही? आषाढी एकादशीला आम्ही गौराईला आणतो, संध्याकाळी घरात प्रवेश करतो, दिवाबत्तीच्या टायमात तिला प्रवेश करतो, म्हणजे संध्याकाळी येते। संध्याकाळी
जेव्हा आपली दिवाळीचा टाइम असतो दिव्या वातीचा, तेव्हा आम्ही तिला घरात आणतो, ती स्थापना करतो. आजूबाजूच्या बायका येतात 10-15 जणी, त्या गौराईची स्थापना करतात, तिचे पूजन करतात, एकमेकींना हळदी कुंकू करतात आणि अशा प्रकारे गौराईची स्थापना करतो. आणि द्वादशीला आमच्याकडे जागरण असतं. जागरण म्हणजे तुम्ही नाचणं वगैरे असते? रात्रभर नाचतो, पिंगा घालतात, फुगडी घालतात, अजून सगळे बरेच खेळ. हा म्हणजे आपले जे भारतीय संस्कृतीच्या ज्या गाणी आहेत, मराठी गाणी आणि त्याच्यावर पिंगा वगैरे तुम्ही पण घालतात आई? बघा या सगळ्या जणी आणि पिंगा वगैरे घालतात. आणि आज त्रयोदशी आहे आणि आज विसर्जन आहे. आणि विसर्जन म्हणजे वाजत गाजत नेत असाल ना? आणि तेव्हा पण नाचता तुम्ही? समुद्रावर नाचता. बघा आपल्याला वहिनींनी सांगितलंय आणि आपल्या या ताई सुद्धा आलेल्या आहेत. आणि या सगळ्या जणी म्हणजे आता थोड्या वेळातच, आता संध्याकाळ झालेली आहे, आता थोड्या वेळातच गौरीजवळ सगळ्या जणी जमा होतील आणि पिंगा वगैरे घातलं जातं, नाचणं, फुगडी आणि गौराईची गाणी बोलली जातात. आणि गौराईचं आज त्रयोदशीला विसर्जन असणार आहे. छान असं दर्शन आपल्याला गौराईचं झालेलं आहे. दिवा सुद्धा केलेला आहे. बघा वहिनीने सांगितलंय, हा बघा हा पिठाचा दिवा तयार केलेला आहे. गौराईला हा दिवा लागतो. गौराईला दिवा हा लागतो. बघा पुन्हा एकदा बघा, छान असा हा दिवा त्यांनी तयार केलेला आहे आणि छान पूजन केलेलं आहे. आणि आज गौराईचं विसर्जन करणार आहेत. यांना सुद्धा आपण धन्यवाद आणि शुभेच्छा देऊया. असेच हे सण तुम्ही पण या. बघा आपल्या सर्वांना त्यांनी बोलावलेलं आहे विसर्जनाला. या अशीच परंपरा प्रमोद दादा तुम्ही चालत ठेवा. हा चालू असू द्या तुमची परंपरा, कारण भारतीय संस्कृती ही टिकली पाहिजे. आणि चला आपण पुन्हा एकदा दर्शन करूया. आणि आता आपण मुळगाव कोळीवाडा येथील श्री गौराईचं दर्शन करण्यासाठी, आषाढी गौरीचं दर्शन करण्यासाठी निघालेलो आहोत. चला तुम्ही सुद्धा व्हिडिओ स्किप करू नका आणि पुढे पुढे आता मुळगाव कोळीवाड्यातली गौर पाहायला चला माझ्यासोबत. चला आपण आलेलो आहोत मुळगाव कोळीवाडा येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा आषाढी गौरीचं आपल्याला दर्शन होणार आहे. संपूर्ण मुळगाव कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळतोय बघा. आणि या ठिकाणी रघुवीर परिवारांकडे ही गौरी येते, वंश परंपरागत ही प्रथा आहे. यांच्याकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं की जीवना कोळीवाड्यात सुद्धा 4-5 ठिकाणी गौर येते, आषाढी गौर. आणि या मुळगाव कोळीवाड्यामध्ये सुद्धा येते, 5-6 ठिकाणी येते, मधल्या दांड्यावर येते. चला आता आपण रघुवीर परिवारांकडे जाऊया आणि तिथे आषाढी गौर आणि तिचं आपल्याला छान असं दर्शन होणार आहे. चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत दर्शन करण्यासाठी. आज त्रयोदशी आणि आपण आलेलो आहोत मुळगाव कोळीवाडा रघुवीर परिवारांकडे आलेलो आहोत. नमस्कार. काकांचे हे मूळ गाव आहे तुमच्या? हा माझ्या बाबांचं. हा माझे बाबा पूर्वी या ठिकाणीच आणि इथेच राहायचे. आणि संपूर्ण रघुवीर परिवार आपल्याला पाहायला मिळतोय. चला आपण दर्शन करूया गौरीचं. हा संपूर्ण रघुवीर परिवार पुन्हा एकदा पाहतोय आणि छान अशी गौर या ठिकाणी स्थापन केलेली आहे. आषाढी गौर ही सर्वत्र श्रीवर्धन मध्ये येत असते आणि छान असं पूजन म्हणजे एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तिची स्थापना केली जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला जागरण केलं जातं. यांनी मला सांगितलं की काल यायला पाहिजे होतं, पण काल पावसामुळे मला यायला नाही भेटलं. आणि आज त्रयोदशीला तिचं विसर्जन आहे ना आज. आणि आता वाजलेत बघा 6:45 वाजलेले आहेत. पण आता थोड्या वेळाने विसर्जनाची तयारी केली जाते. या ठिकाणी प्रसाद सुद्धा बनवलाय बघा, प्रसाद बनवलेला आहे. पण मी ऐकलंय की गौराईला आजच्या दिवशी घुगऱ्या वगैरे म्हणजे चण्याचं वगैरे उकडून हे केलं जातं. खरं आहे का? हा आज गौराईला चणे वगैरे दाखवले जातात उकडून. आणि चला तर आपल्याला थोड्या वेळाने गौराईचं विसर्जन सुद्धा पाहता येईल आणि छान अशी गौराईची गाणी सुद्धा ऐकायला मिळतील. रघुवीर परिवारांकडनं आपण आषाढी गौर तर पाहिली, पण आपण मुळगाव कोळीवाड्यामध्ये अजून गौरी येतात तिकडे आपण चाललेलो आहोत. मला समजलंय या ठिकाणी जे चौलकर आहेत तिथे सुद्धा गौर येते. आपण आलेलो आहोत या ठिकाणी. या ठिकाणी सुद्धा आपल्याला आषाढी गौर आणि बघा सगळ्या महिला इथे आहेत. या बघा सगळ्या
धन्यवाद सगळ्यांना. बघा छान असं हे गाणं म्हणजे प्राचीन पौराणिक गाणं आपल्याला बघा रामायणातलं गाणं ना, हे रामायणातलं गाणं आज आषाढी गौरीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं आणि ऐकायला सुद्धा. आणि छान असं हे नाच आपल्याला या गौरीचं नाच या महिला वर्गातून म्हणजे आमचे सगळे हे नातेवाईक आहेत आणि श्रीवर्धनकर कुठे कमी नाहीत. आपल्याला माहिती असेल ही परंपरा सगळीकडे जपून ठेवलेली आहे आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आता विसर्जन आहे ना, आमच्या ऐकायला गाणी यायचे. हो नक्की नक्की. बघा सगळ्यांना आपल्याला बोलवलेलं आहे विसर्जनाला आणि छान असं आपल्याला या ठिकाणी सुद्धा गौराईचं आषाढी गौरीचं दर्शन झालेलं आहे आणि यांना शुभेच्छा देऊया. चला आपण आता पुढे धरणकरांकडे सुद्धा देऊया आषाढी गौर. काय म्हणताय तुम्ही? बाबू तुमचं नाव काय? माझं नाव जीवन. जीवन. शिल्या फुलाचा बघा छान वाटलं छान वाटलं. बघा छान अशी गाणी म्हणजे पौराणिक गाणी बघा आपल्या अर्थपूर्ण गाणी हे गात असतात. गौराईची ही गाणी आपल्याला या निमित्ताने ऐकायला मिळाले आणि आपल्यावरनं पण गाणं आणि निकिताला आणि आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. चला तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. चला आता थोड्या वेळाने विसर्जन होणार आहे आणि आपण पुढील गौर पाहायला जाऊया. आषाढी गौर आणि श्रीवर्धनची ही परंपरा. एकादशीच्या दिवशी आषाढी गौरची स्थापना होते, द्वादशीला जागरण आणि त्रयोदशीला विसर्जन. आता आपण आपले जे धरणकर आहेत यांच्याकडे आलेलो आहोत आणि इथे सुद्धा गौर आहे आणि इथे सुद्धा नाचतायत. चला आपण आतमध्ये जाऊया आणि गौरीचं छान असं दर्शन करूया.
डेकोरेशन आपल्याला आषाढी गौरीचं पाहायला मिळालं. ही परंपरा बघा श्रीवर्धनकरांनी अजून सुद्धा जोपासलेली आहे, जपून ठेवलेली आहे आणि पारंपरिक गाणी आपल्याला ऐकायला मिळाली. म्हणजे पौराणिक रामायणातली गाणी असो, पौराणिक म्हणजे गौरीची पौराणिक गाणी आपल्याला या निमित्ताने ऐकायला मिळत आहेत. आता थोड्या वेळातच विसर्जन होणार आहे, सगळेजण त्याची तयारी करतायत विसर्जनाची. हा संपूर्ण मुळगाव कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सुद्धा मुळगाव कोळीवाडा येथे आला असाल किंवा येथे राहत असाल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता थोड्या वेळातच विसर्जन होणार आहे, काळोख पडायला लागलेला आहे आणि आता गौराईचं विसर्जन छान असं नाचत गाजत वाजत गाजत होणार आहे. संपूर्ण मुळगाव कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळतंय. चला आता विसर्जनाची तयारी चालू आहे. चला आपल्याला या ठिकाणी मुळगाव कोळीवाड्यामध्ये 3-4 ठिकाणी गौरी पाहायला मिळाले, छान असं नाच पाहायला मिळालं. आता विसर्जन होणार आहे, या ठिकाणी विसर्जनाची तयारी चालू आहे. पुन्हा एकदा आपण रघुवीर परिवाराकडे आलेलो आहोत आणि गाणे ऐकायला येत आहेत गौरीची आपल्याला या ठिकाणी सुद्धा. आणि या ठिकाणी आपल्याला छान अशी वेशभूषा, आमची पारंपरिक कोळी वेशभूषा आपल्याला पाहायला मिळते.
आपल्याला पाहायला मिळालं की गौरीची गाणी छान अशी आषाढी गौरीची गाणी म्हणजे पौराणिक गाणी आणि काकूनी छानपैकी गायलेली आहेत. म्हणजे सर्वच गाणी आपण या ठिकाणी ऐकली, ती काकूने ऐकली. काकू दरवर्षी साजरी करताना ही आषाढी गौर आणि खास करून मुंबईमधनं येता तुम्ही. मी बघितलं आपलं परिवार मुंबईमध्ये असतं, पण आज गौराई निमित्ताने खास करून आषाढी गौर जी श्रीवर्धनकरांना सुद्धा अजून माहिती नाहीये काही लोकांना की आषाढी गौर येते, पण ही परंपरा आपल्या श्रीवर्धनकरांनी आज सुद्धा जपून ठेवलेली आहे. ही सगळे लहान असो मोठे म्हणजे बघा या ठिकाणी सगळ्यांनी वेशभूषा तर केलेली आहे, पण सगळ्यात एजड आमच्या या ठिकाणी मला काकू दिसत होत्या, त्या आता दिसत नाहीयेत. हा, पण त्यांनी सुद्धा खास करून आपली परंपरा जपलेली आहे गौराईची. हे त्यांनी ही बघा आजी आलेल्या आहेत आणि आजी आज बघा या ठिकाणी प्रसाद बनवून चणे शेंगदाणे उकडलेले म्हणजे गौराईला आवडतात मके, हा उकडलेले मके सुद्धा या ठिकाणी आहेत. बघा या ठिकाणी दिसत आहेत, मी दाखवतो आपल्याला. इथे होते आता इकडे आहेत. हे बघा उकडलेले मके आणि खास करून हा प्रसाद असतो. चला आता विसर्जन आता होणार आहे, सुरुवात होणार आहे. गौराईची आरती वगैरे होईल आणि तिचं विसर्जन होईल, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. बोला गौराई माते की आईचा
गौरीची गाणी आणि नाचणं वगैरे आपण पाहिलं. पारंपरिक हे नाच आपल्याला पाहायला मिळाले आणि आपण आता या खाडी किनारी आलेलो आहोत. रात्र झालेली आहे, 8:30 पावणे 9 झालेले आहेत आणि या खाडी किनारी आपण देवीच्या या आपल्या गौराईच्या विसर्जनासाठी आलेलो आहोत. आता आपल्या लाडक्या गौराईचं विसर्जन होणार आहे आणि सर्व आता गौराईचं पूजन वगैरे करतायत. या ठिकाणी आपल्याला छान अशी पारंपरिक गाणी आणि श्रीवर्धनची परंपरा पाहता आली आणि गौराईचं आता विसर्जन होत आहे. गौराईकडं काकूनी मागणं केलेलं आहे बघा. काकूनी छान असं मागणं केलेलं आहे की गौराई पुढल्या वर्षी सुद्धा जरूर तुझं लवकर ये आणि सर्वांना सुखात ठेव आणि मावरा जास्तीत जास्त मिळू दे. आपली गौराई आता विसर्जनाकडे जात आहे. गौराईचं विसर्जन होत आहे बघा होडी मार्फत. आपली खाडी आहे काका, खाली बस मुळगाव कोळीवाडा याला लागून असलेली ही खाडी. आमची मावशी गौराईचं विसर्जन झालेलं आहे आणि बघा तिकडे अजून नाचणं वगैरे चालू आहे. पारंपरिक वेशभूषेत असलेले आपले कोळी बांधव आणि या कोळी महिला आपल्याला पाहायला मिळाल्या की छान असं पारंपरिक नृत्य जे श्रीवर्धनकरांनी अजून सुद्धा जपून ठेवलेलं आहे ते आज आपल्याला आषाढी गौरीच्या निमित्ताने पाहायला मिळालं. देवशयनी आषाढी एकादशी आपण पाहिलं पंढरपूर दुमदुमलं होतं, तसंच श्रीवर्धन सुद्धा दुमदुमलं होतं विठ्ठल विठ्ठल नामस्मरणामध्ये. आणि श्रीवर्धनकरांची परंपरा आज तागायत सर्वांनी जपून ठेवलेली ती म्हणजे आषाढी गौर. आपला सर्वांना म्हणजे काही लोकांना तर माहित नाहीये की श्रीवर्धन मध्ये आषाढी गौर येते ती, कारण आषाढी गौरीची स्थापना ही एकादशीच्या दिवशी दरवर्षी सर्वत्र होत असते. आमच्या श्रीवर्धन मध्ये आपण पाहिलं आषाढी गौर पाहिलं, तिची स्थापना एकादशीला झालं, द्वादशीला यांनी सर्वांनी जागरण केलं होतं. आपल्याला काही येता नाही आलं, पाऊस भरपूर होता. रात्रीची नाच गाणी आपण बघितलं, पारंपरिक गाणी गौरीची आणि हे नृत्य सुद्धा आपल्याला आता पाहता आलं. आणि आज त्रयोदशी छान असं विसर्जन गौरीचं झालेलं आहे आपल्याला पाहता आलं. इथे जवळच असलेल्या खाडी किनारी होडी मार्फत आता गौरीचं विसर्जन झालं आणि विसर्जन झालं तरी सुद्धा यांच्यामध्ये हा उत्साह बघा. गौरीला सुद्धा त्याने आवाहन केलं की पुढल्या वर्षी लवकर ये आहे आणि तुझं आम्हाला विसर न हो आणि तुझी प्रार्थना आमच्याकडून ही वंश परंपरागत व्हावं ही प्रार्थना या सर्वांनी या आपल्या माऊलींनी केलेली आहे. आपल्याला सुद्धा हा सण गौरीचा आषाढी गौरीचा आवडला असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला प्रथम लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला आई माऊलीचा, आई एकविरेचा, आई आषाढी गौरीचा, आई माऊलीचा.